नर्मदे हर रामकृष्ण हरी। आपलं हे चालू असणारं महाराष्ट्रातून राघव नर्मदा परिक्रमा महाराष्ट्र आयोजित हे नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र की जे आपलं ही परिक्रमा मधून जी नर्मदा माईची परिक्रमा आपण बसने करतो। खरं तर बसचा पण आपल्याला या ठिकाणी काही आधार होतो। म्हणजे आपण ज्यावेळेला बसने परिक्रमेला येतात आणि साधक म्हणून या ठिकाणी आपण परिक्रमेला येत असता, त्यातून अन्नधान्य काही राहिलं, आमच्या दोघांच्या कीर्तन प्रवचनातून काही आमच्याकडे देणगी आली किंवा आमच्या शेतातून काही पिकलं तर आपण हे अन्नक्षेत्रासाठी लावतो। सर्वांना माहिती आपण आवर्जून कुणाकडे देणगी मागत नाहीये, कारण दिली स्वतःहून कुणी तर आपण त्याचा स्वीकार करतो। अशा धर्तीवर आपलं चालू असणार हे अन्नक्षेत्र 2025-26 या डिसेंबर महिन्यामध्ये चालू झालेलं आहे। बऱ्याच वर्षापासून आपले अन्नक्षेत्र चालू आहे आणि आपण परिक्रमावासी येणं चालू झालं की आपण अन्नक्षेत्र हे चालू करत असतो। तसंच यावर्षी 2025-26 अन्नक्षेत्र आपलं नर्मदापुरम आणि हरदा जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या मध्ये आहे। हरदा पासून 35 किलोमीटरवरती पूर्वेला आहे आणि नर्मदापुरम पासून 55 किलोमीटर आहे। आम्ही त्या दिवशी मोजलं गाडीनं, तर 55 किलोमीटर या ठिकाणी बसतं असं आणि मेन रोडवरती आहे। भरपूर परिक्रमावासी या ठिकाणी चालू असतात। आम्ही ज्या दिवशी या ठिकाणी सुरुवात करण्याकरता आलो त्या दिवसापासून या ठिकाणी अन्नक्षेत्रावरती भाविक येत आहेत आणि खरं तर तसं परिक्रमावासियांना भोजन करून घालणं किंवा अन्नदान त्यांच्यासाठी करणं, एका परिक्रमावासियाला सेवा देणं म्हणजे आपल्या 100 परिक्रमावासीचं पुण्य, परिक्रमेचं पुण्य भेटणं, असं आम्ही एका महात्म्याने आम्हाला एका परिक्रमेमध्ये सांगितलेलं आहे। हे मंच मी काही सांगणार नाही आहे, कारण या ठिकाणी आपण आपल्या संसाराकरता खूप काही करतो, त्या ठिकाणी आपलं कर्तव्य म्हणून करतो। पण या ठिकाणी जेव्हा अन्नक्षेत्रावरती आपण सेवा देतो ना, त्यावेळेला मी माझा एक स्वतःचा अनुभव आहे, ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी अन्नक्षेत्रावरती अंतःकरणातून सेवा द्याल तेव्हा तुमचं ही नर्मदा मैया तुमचं घरचं कार्य तुमचं सफल करेल। पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही अंतःकरणातून इथे सेवा कराल त्यावेळेला तुम्हाला संकट फार येतील, त्यावेळेला नर्मदा मैया तुमची परीक्षा पण घेईल। कारण आमच्या खूप अंतःकरण ओढवेल अशा प्रकारच्या नर्मदा मैयानं आमच्या परीक्षा घेतलेल्या आहे आणि त्या परीक्षेमध्ये नर्मदा मैयानं पास करून पण घेतलेला आहे। तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तसं होऊ शकतं। या ठिकाणी आपण ज्यांना ज्यांना यायचे सेवेसाठी त्यांनी या ठिकाणी फोन करून यायचे आणि जे स्क्रीनवरती नंबर दिसतात त्या स्क्रीनवरतीच फोन करून या, मला कल्पना द्यायची, कारण जेणेकरून मला त्या ठिकाणी तुमचे ग्रुपचं मला नियोजन लावता येईल। आता या ठिकाणी आपल्या अन्नक्षेत्रावरती सेवेसाठी काही भाविक सोबत आहेत, कारण अन्नक्षेत्र सुरू झाल्यापासूनच पहिल्या दिवसापासून साबळे बाबा आणि त्यांच्यासोबत आपल्या पुण्याच्या चिंचवडमधल्या भालसिंग अनिताताई भालसिंग त्याही आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत अलकाताई सुद्धा आलेल्या आहेत की ज्या माझ्या उजव्या हाताला या ठिकाणी उभ्या आहेत लाल साडीवरती, त्या श्रीगोंद्यावरून आहेत, त्याही या ठिकाणी आल्यात। साबळे बाबा आणि हे तिघजण त्या ठिकाणी आले। आम्हाला येईपर्यंत आम्ही दुसऱ्या दिवशी आलो, कारण गाडी घेऊन आलो, गाडीमध्ये धान्य वगैरे खूप काही सामान आणावं लागलं, म्हणून आम्ही संध्याकाळी आलो आणि ते सकाळी या ठिकाणी आले। तर आम्हाला येईपर्यंत या ठिकाणची बरीच काही व्यवस्था त्यांनी साफसफाई वगैरे हॉलची केली होती। म्हणून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या या ठिकाणी सेवेसाठी आलेले आहेत आपले शास्त्री काकू, दोघंही पती पत्नी त्या ठिकाणी सोबत आहेत, ते परभणी जिल्ह्यातून आहे, जिंतूर परभणी जिंतूर मधून नाव का आणि श्रद्धाताई शास्त्री, हे दोघे मागच्या वेळेला ताई आपल्या अन्नक्षेत्रावरती सेवेला होत्या, त्याचप्रमाणे ह्या वर्षी ते या ठिकाणी आलेले आहेत, सुंदरपैकी सेवा देतात। ते 27 तारखेपर्यंत या ठिकाणी सेवेला आहे। मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, पण अनिताताई आणि या दोघी जणी आहेत त्या कुठपर्यंत थांबतील, त्या जरी 1 तारखेपर्यंत थांबले तर 1 तारखेपासून नंतर आपले दुसरे सेवेकरी या ठिकाणी सेवेला येणार आहेत। त्याच्यानंतर शास्त्री काकून त्यांच्यासोबत आणखी एक जोडी आलेली आहेत, ते म्हणजे देवकर काका, काय नाव, दिलीप काका देवकर आणि ताईंचं नाव आहे अलकाताई देवकर, हे दोघे पती पत्नी, ही जोडी या ठिकाणी जिंतूरवरूनच आलेली आहेत। तर हे या ठिकाणी सेवेला हे भाविक इथे आहेत। नर्मदा माई या ठिकाणी जेवढी ते अंतःकरणातून सेवा करत आहात त्यांचं कार्य नक्कीच पाठीमागे सफल करेल आणि तिनं नर्मदा मैयेनं ते करावं अशी माझी विनंती आहे, विनंतीपूर्वक निवेदन माझ्या नर्मदा माईला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी सेवा पडेल ती सेवा आपल्याला करावी लागते। आता तुम्ही बघताय आल्यापासून अनेकांनी ग्रुपवरती व्हिडिओ पाहिले असतील, आपल्या स्टेटसला सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ पाहिले असतील। आल्यापासून मायबाप आम्ही ज्या वेळेला सकाळी उठल्याबरोबर आमचं काम चालू होतं, घरी आम्ही स्नान आरती पूजन नित्यनेम झाल्याशिवाय काही खात पीत सुद्धा नाही, पण इथे आम्हाला दुपारचे 2 आंघोळीसाठी वाजतात, आम्हाला जेवणाला उशीर होतो, पण आम्ही तिकडे तोंड धुतलं की चहा तयार करून हे सेवेकरी चहा तयार करून ठेवतात। चहा घेऊन आम्ही नाश्ता केला की आमचं काम चालू असतानाच हे असतं आणि बाकी शास्त्री काकू ही बाकीचे पण जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करू लागतात कामामध्ये सुद्धा।
नुसतं स्वयंपाकच करतात असं नाही, बाकीचं सुद्धा आम्हाला सहकार्य ते करत असतात आणि भरपूर या ठिकाणी सेवा देतात ते. आणि आम्ही सुद्धा तुम्ही बघतात किती शरीर पूर्णपणे दर्द होते, खूप त्रास होतोय, पण या ठिकाणी परिक्रमावासींच्या सेवेसाठी मायबाप हे सर्व चालू आहे. याच्यामध्ये आम्हाला काहीच नाही, फक्त स्वतःच्या घरातून सुरुवातीला पैसा खर्च करून आपण हे अन्नक्षेत्र चालवतोय. कुणाच्या देणगीची सुद्धा अपेक्षा करत नाहीये. पण ज्यांना नर्मदा मैया त्या ठिकाणी ज्यांच्या बुद्धीमध्ये ती घालते की नाही या ठिकाणी योग्य ठिकाणी तुमचं दान होईल, असे भाविक या ठिकाणी सेवा देता त्या ठिकाणी देणगी सुद्धा देत असतात. ज्यांना शरीराने शक्य होतं ते शरीराने या ठिकाणी सेवा देतात, ज्यांना शरीराने शक्य नाही काही आर्थिक दृष्टिकोनातून या ठिकाणी सेवा देतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते आपल्याला या ठिकाणी सेवा देत असतात. या ठिकाणी अनिताताई भालसिंग या ठिकाणी आहेत, तर त्यांच्या पती पत्नीकडून दोघांकडून या ठिकाणी अन्नक्षेत्रात त्या सेवेला तर आहेतच, पण त्यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यांच्यासोबत अलकाताई आहेत, अलकाताईंनी सुद्धा 500 रुपये त्यांच्या आईपतीप्रमाणे या ठिकाणी दिलेत. आणि काही सेवेकरी आहेत त्या ठिकाणी, काहींनी आपल्याला कबले काका म्हणून आहेत, त्यांनी आपल्याला पाणी फिल्टर या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक भाविक आहेत, त्यांचा ग्रुपवरती मी मेसेजमध्ये उल्लेख करतच असतो की जे आपल्याला सेवा देतात, जे आर्थिकदृष्ट्या देत असतील त्यांचा नामोल्लेख सुद्धा आपण ग्रुपवरती करतो. यूट्यूबवरती जर कालाच्या ओघानं व्हिडिओ बनवताना नाव लक्षात आलं तर यूट्यूबमध्ये सुद्धा त्यांचं नाव मी घेतोच आहे. पण नावासाठी ही भाविक कुणीच काही करत नाहीये, आमचं नाव घ्यावं ही कुणी अपेक्षा धरत नाहीये. या ठिकाणी सेवा देतात आणि नर्मदा माईचा आशीर्वाद मिळवतात. बाप आपण बघू शकतात की संसारासाठी आपण भाकरी थापतोच आहे, संसारासाठी मरमर आपण कष्ट करतो, ते आपले एक कर्तव्य आहे, ते करावंच लागणार आहे आणि ते केलंच पाहिजे. पण ते करता करता ह्या ठिकाणी बाकीचा फायदा काय तुमचा, की पुण्य आपल्याला या ठिकाणी कमवायचं आहे. 4 परिक्रमावासी आपल्या हातचं खाऊन जातील आणि त्या ठिकाणी आपलं नाव घेतील, म्हणजे आपल्या कुळाला ते आशीर्वाद देतील. कारण हे जे कार्य चालू आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही गाडीवरती लोन काढून त्या ठिकाणी पहिल्या वेळेला अन्नक्षेत्र सुरू केलं आणि ज्या वेळेला अन्नक्षेत्र सुरू केलं त्या अन्नक्षेत्रावरती भाविक जेवण करायचे, आशीर्वाद द्यायचे की तृप्त होऊन आशीर्वाद, तो दुश्मन असला तरी आशीर्वाद देऊन जाईल अशा ठिकाणी पहिलं आपलं अन्नक्षेत्र होतं. आणि त्या आशीर्वादावरती ते सगळं चालू आहे. तुम्ही बघतायत आजपर्यंत कुणाकडे आवर्जून कुणाकडे पावती पुस्तक घेऊन गेलो आणि अन्नक्षेत्रासाठी तुम्ही मदत करा असं आपलं कुठे तुम्हाला विधान सापडणार नाहीये. जे काय आहे, ज्याला बुद्धी देते नर्मदा मैया त्या ठिकाणी दान देतं, कुणाला बळजबरी कधीच नसते. जिथे कमी पडतं त्या ठिकाणी नर्मदा मैया आमच्याकडून करून घेते. तुम्ही बघता या ठिकाणी आम्ही आल्यापासून सारखं काम करतो. तुमच्या रस्त्याने येताना तुमच्या मैया आजारी होत्या, येताना अक्षरशः आम्ही सिल्लोडमध्ये 2 इंजेक्शन त्यांना दिले हॉस्पिटलमध्ये. इंजेक्शन देऊन मग त्या ठिकाणी आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर सुद्धा त्रास होत होता. भालसिंग ताईने गोळ्या दिल्या, गोळ्या देऊन त्या ठिकाणी काम चालू होतं. आत्ताही अंग कणकणतंय, दोघांचं अंग ठणकतंय. बाकी परिक्रमावासींना त्रास होतो नाही असं नाहीये, पण जरी होत असेल हे समाजसेवेसाठी हे सगळं मायबाप चालू आहे. आणि कुणापर्यंत पोहोचवायचं किंवा आमची कुणी वाहवा करावी किंवा हे सेवेकऱ्यांना सुद्धा अपेक्षा नाही कुणी वाहवा करावी, पण एक माझं सांगणं कर्तव्य आहे. विचार या ठिकाणी सेवा घरदार सोडून सेवा करतायत आणि असं काही नाही की आपले कुठेतरी निघालेत आणि आलेत असं नाहीये. मोठ्या घरचे आहेत, चांगली त्यांची प्रतिष्ठा आहे, तरी सुद्धा या ठिकाणी सेवेला आहेत. मग या ठिकाणी आल्यानंतर ज्या सेवेकऱ्यांना यायचंय तो गरीब असेल अथवा श्रीमंत असेल, घरून आपली तयारी करून यायची. या ठिकाणी आपल्याला झाडू मारायची वेळ आली, झाडू मारायचा आहे, कुठे साफसफाई करायची, जे असेल ते. पण बहुतेक जास्तीत जास्त सगळे या अन्नक्षेत्राची व्यवस्था लावलेली आहे. इथे कुठल्या प्रकारची कमीट नाहीये. अन्न धान्य सर्व भरपूर आहे. कालही आम्ही भरपूर किराणा भरून ठेवलाय आणि इथे टॉयलेट बाथरूम आहेत. बाजूला सुद्धा आता व्यवस्था मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे कुठे कुठे काय काय आहे. तरी सगळी व्यवस्था आपण लावलेली आहे. म्हणून हे सेवेकरी इथे आहेत. याच्यानंतर आपल्या राहुरी तालुक्यातील उंबरे गावातून 2 सेवेकरी येणार आहेत. त्यांच्यासोबत राहुरी कारखान्यावरचे 2 जण येणार आहेत आणि त्यांच्यासोबत एक कनगरची माता भगिनी, असे 5 जण सेवेकरी या ठिकाणी 1 तारखेपासून सेवेला रुजू असणार आहेत. ते 20 तारखेपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त थांबतील. पण 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 जानेवारी, तर 20 जानेवारीपासून पुढे ज्या सेवेकऱ्यांना यायचंय त्यांनी कालावधी तो आपला सांगायचा आहे, मला फोन करायचा आहे, त्यानुसार तुमची त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल. या ठिकाणी येऊन आपण पुण्याचा साठा निर्माण करायचा आहे. आपल्या परपंचासाठी, आपल्या पाठीमागच्या परिवारासाठी आपण पैसा तर कमवून ठेवतो, पण आपल्याला पुण्याचा साठा पण तेवढाच महत्वाचा. आज पैसा कुणीही कमवू शकतं, पैशाचे कुणाकडे कमी नाही. काम धंदा करून कुठे कोणी पैसा कमवतं, जीवन जगतं. पण या ठिकाणी जेव्हा आपण सेवा करतो
या सेवेचा एक एक अंश एक एक क्षण आपल्या खात्यावरती टिपलेला जातो आणि त्याचा उपयोग आपल्या परिवारासाठी लागतो आणि आपल्या परिवार हा सुखी समाधानी होतो. नुसता पैशांना परिवार सुखी होत नाही, पैशांना सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. त्याच्याकरता पुण्य संचय सुद्धा पाहिजे. कारण सेवेचं काय फल असतं, निरपेक्ष सेवेचं काय फल असतं आपण साबळे बाबांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. तर साबळे बाबांचा एक व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेला आहे. आतापर्यंत ते तुम्हाला खोटं वाटेल ते स्वतः सुद्धा सांगतात, येताना वाल्याचा वाल्मिकी झाला असं मी ते सांगतात नेहमी, लोकांना सुद्धा सांगतात. आज 24 तास दारू पिणारा माणूस त्या ठिकाणी धनगर समाजाचा मुद्दा मी उल्लेख करतोय की त्याच ठिकाणी त्या समाजाचे असताना सुद्धा सेवेमध्ये अखंड या ठिकाणी असतात ते. आणि सेवा करता करता आज त्यांनी कधीच काही मागितलं नाही, पण एक छोटीशी गोष्ट मागितली आणि मैयाने सहजच वर्ष सुद्धा ओलांडून दिले नाही, 12 महिने सुद्धा होऊ दिले नाही, तर त्यांची नर्मदा मैयानं त्या ठिकाणी इच्छा पूर्ण केली. अशी प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि तुमचं काम तुम्ही जर इथं निरपेक्ष कुठल्या प्रकारचे मनात धारणा न धरता पडेल ते जास्तीत जास्त तुम्ही काम कराल. जी सेवा पडेल ती आपण जास्तीत जास्त आपल्याला कशी सेवा आपल्याला घडेल ही अपेक्षा धरून जेव्हा सेवा कराल ना, त्यावेळेला नक्कीच नर्मदा मैया तुमचं घर बसल्या काम करेल. ही माझी शाश्वती तुम्हाला आहे, मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण नाही करेल तर तुम्हाला खोटं वाटेल, मी तुम्ही परमार्थ बंद करेल. कारण तुमचं फक्त अंतःकरणातून सेवा पाहिजे. तुम्ही अंतःकरणातून कराल तर त्या ठिकाणी तुमचं नर्मदा मैया सगळं करेल. त्या ठिकाणी ताट धुवायचं असू द्या तर परिक्रमावासी त्यांची ताटं धुताच आहे. फक्त आपले स्वयंपाकाचे ताटं असतील महिला मंडळींसाठी सूचना आहे की किंवा आपले पुरुष सेवेकरी आहेत, पुरुषांना धुवायला लावण्यापेक्षा आता तर करतातच ही सेवेकरी, पण नवीन येणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी सुद्धा या सूचना आहे. कारण भगवान परमात्म्याने पांडवांच्या यज्ञामध्ये स्वतः पत्रावळी खरकटं उचलण्याचं काम केलं. का केलं? जगाचा निर्माता तो भगवान परमात्मा सुद्धा हे काम करू शकतो, तर आपण सर्वसामान्य आहेत म्हणून आपण हे काम आपण करायचे, सेवा करायचे. कामं नाही म्हणणार मी याला, सेवा आपल्याला करायची आणि हे पुण्य संचय करून आपण त्या ठिकाणी आपल्या परिवाराला त्या ठिकाणी सुख समाधान द्यायचं. चिरकाल अशा प्रकारचं माझी नर्मदा माई तुमच्यावर कृपा करो ही माझं नर्मदा माईकडे त्या ठिकाणी निवेदन असेल. एवढंच नाहीये, मी ज्या वेळेला जे परिक्रमावासींसाठी सेवेसाठी जे योगदान देतात, आता मी या सगळ्या गोष्टी उघड बोलत नाहीये, पण प्रत्येक वेळेला माझं नर्मदा ज्यांनी जे काही दिलं असेल ऐपतीप्रमाणे त्यांच्यासाठी माझं काही वेगळं निवेदन असतं आणि त्यानुसार नर्मदा मैया त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसार जसं जसं असेल त्या पद्धतीने एखाद्याची तीव्रता जर असेल तर त्या तीव्रतेमध्ये सौम्यता आणते आणि त्यांचा परमार्थ सुखी आणि समाधानी प्रपंच त्यांचा सुखाचा आणि समाधानाचा नर्मदा माई करते. हा आमच्या सेवेमध्ये आलेला परिवाराचे अनुभव आहेत. आपण यूट्यूबवरती काही टाकतो पण टाकायला वेळ भेटत नाहीये आणि आज आम्हाला जायचं नव्हतं, अजूनही काही काम भरपूर आहे. तुम्हाला आश्रम बघा दाखवतो आता याच्यानंतर सर्व कसा बनवलाय. पण तुमच्या मैयांचे वडील खूप आजारी आहेत म्हणून सकाळी फोनाला येणं गरजेचं आहे आणि ते म्हणतात की मला त्यांच्यासोबत बोलायचंय, त्यांना बोलवून घ्या. म्हणून आज अचानक जायची वेळ येते, कारण हे आशीर्वाद आहे, सगळ्या गोष्टी चालत असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी आम्हाला जावं लागतंय आणि सर्व सेवेकरी या ठिकाणी आहेत. पुढे ज्या सेवेकऱ्यांना यायचं त्यांनी येऊ शकता आणि इथे जे एवढे सेवेकरी आहेत तुम्हाला जर अजूनही राहायचं असेल तर राहू शकता. आनंद लुटा, खाणं पिणं भरपूर आहे. आल्यानंतर आणखी एक विनंती, येणाऱ्या नवीन सेवेकऱ्यांना पण आहे, यांना पण आहे, इतरत्र वेळ घालण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं दुपारी जर आराम करावं वाटलं, जास्त लवकर आपण उठलात तर आराम करत असताना थोडासा आराम करत असताना कुणी जागं राहावं. त्या ठिकाणी तुम्ही पारायण करा, रिकाम्या वेळेमध्ये पारायण करा. जर जास्त 4-6 जण जरी असेल, काही जण पारायण करा, जप धारणा करा. जे रिकामे आहेत ते आपले सेवा करते येणाऱ्या परिक्रमावासींना त्या ठिकाणी बोलवतील. कारण अन्न क्षेत्रावरती सेवा करता करता तुमचा परमार्थ सुद्धा सुजलाम सुफलाम होईल. त्या ठिकाणी जर तुम्ही काही करताय, दुसरे एखादं पारायण करताय किंवा कधी कधी असं आहे की देव सारावे परत आहे की नाही, कारण परमार्थ जरी आपला काही चालू असला तर आपण तो बाजूला ठेवायचा आणि आलेल्या अतिथीचं आपण पूजन करायचं. आपलं काही चालू असेल तर आपण बाजूला ठेवू शकता. ते सुद्धा आपल्याला कळलंय परिक्रमावासी आलेत, आपल्याला भाकरी करायची, त्यांच्यासाठी सेवा द्यायची आहे, ते सगळं बाजूला ठेवा आणि आपण सेवा करा. कारण जर अपमानले अतिथी ने सुकृताची संपत्ती हे तितकंच खरे, पण आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संग मुपासते सततम धन्योग्रस्त आश्रम. हा तुम्ही ही सेवा केली तर तुमचा संसार प्रपंच आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे. या श्लोकाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. म्हणून आपण सगळे ग्रस्ती आहेत, सर्वजण आमच्यासह सगळ्यांचा आपण या ग्रस्तीने सेवा करणं गरजेचं आहे. याच्यामधून फायदा काय? आम्हाला एकच फायदा आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुण्य संचय करायचा आणि आपल्या पाठीमागच्या परिवाराला तो द्यायचा आहे. आम्हाला तरी काय कमवायचं, त्या ठिकाणी आमचं एकच बाल राघव आहे, पण त्याच्यासाठी काय काय करायचं
त्याचं कर्म तो प्रारब्ध सोबत घेऊन आलेला आहे, त्याचं तो बघून घेईल. तो उडता होईपर्यंत आम्हाला जेवढं कर्तव्य आम्ही करणार आहे. बाकी जोपर्यंत सेवा कार्य आमचे हातपाय चालतात तोपर्यंत करतच राहणार आहे. आज सेवेकरी आमच्या सेवेसोबत आहेत, पण याच्या अगोदर जेव्हा गाडीवर लोन काढून पहिलं अन्नक्षेत्र सुरू केलं तेव्हा मायबाप ही सगळी व्यवस्था आम्ही दोघं बघायचो. व्यवस्था करता करता खर्चाचं आम्ही करायचो. म्हणजे नर्मदामाई आमच्याकडून करून घेतो ते आम्ही करतो असं म्हणता येणार नाही. आणि आलेल्या परिक्रमावासियांना कधीच आम्ही उपाशी जाऊ दिलं नाही. त्यावेळी आम्ही दोघं स्वयंपाक करायचो. तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही अन्नक्षेत्राचे बघा. म्हणून विनंती आहे, येताना आपल्या सेवा होत असेल तर आपण या ठिकाणी या. सगळं सेवा आपण या ठिकाणी जी पडेल ती करा. कंटिन्यू काम इथे नसतं. आता काम करायचं काही शिल्लक ठेवलेलं नाहीये. आलेल्या 8-10 दिवसापासून सगळं व्यवस्थित केलेलं आहे. सुंदर सुजलाम अशा प्रकारचा आपला नर्मदा कृपांकित आश्रम राघव नर्मदा परिक्रमा आयोजित हे अन्नक्षेत्र तयार झालेलं आहे, रेडी आहे. फक्त आपल्याला सेवा करायची, काही काम जास्त नाहीये. काय असेल बाथरूम मध्ये नळ चालू केला, मोटार चालू केली, साबळे बाबा आहेच, त्या ठिकाणी बाकी सेवेकरी आहेच, पाणी मारणं वगैरे असं थोडंसं करायचंय, बाकी काहीच नाहीये. म्हणून आता बाकीचं तुम्हाला आश्रम या ठिकाणी दाखवतो, जेणेकरून तुमचं या ठिकाणी मन रमेल. येण्याकरता सुद्धा एकदम रोड टच आहे, हायवे टच हे ठिकाण आहे. म्हणून येण्याकरता सुद्धा सोपं रेल्वेची व्यवस्था इथे आहे. कोणाला काही शंका आली तर आपलेपणाने या 3 नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता, जे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत.